आणि माझा मुलगा राजवाटीवर यावा आणि ही मागणी करत आम्हाला त्या मागणीनं पुढे इतकं काही उभं राहिलं त्याला सगळ्याला तोडून द्यावं लागलं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं मागणी सुद्धा इतकी सुंदर असावी आपल्या मागण्या सगळ्यांचं कल्याण असावं असं मागणं नसावं. म्हणून तुकोबाने सांगतात देवा दोन मागणी तरी मी मागितली परंतु मला असं वाटतं आयुष्य सुंदर जगायचे ना तर मला संगत चांगली घटना गरजेचं आहे. पण ती संगती कोणाचीच आहे अभंगाचं तृतीय चरण छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांचा गोड प्रसंग सर्वांना ज्ञात आहे महाराज. अहो त्यांना जी अपेक्षा मला तुकोबांनी नव्हती एवढंच काय बायकोला घातलेलं धन मुलांनी घातलेली सुंदर कपडे आणि धन सुद्धा माझ्या तुकोबांनी परत मागणी केलं होतं महाराज. आणि ज्याला धनाबद्दल आसक्तीच नाही ज्याला घराबद्दल आसक्ती नाही अशा साधू संतांचे पाय धरलेच पाहिजेत ना महाराज. आणि आम्ही ज्याच्या संगतीमधून जातो महाराज आम्ही कसं घडत असतो. म्हणून महाराज पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की तुका म्हणे आरी जीवी नोरेची वेगळी. मला ते देवा आईच्या संगतीमध्ये गेला तर तो देवा सुद्धा आई होत असतो. मला संपर्कामध्ये इतका बदल होत असेल तर मला आमच्या आयुष्यामध्ये संगती किती महत्वाची याचा विचार केला गेला पाहिजे. आणि मला साधू संतांची संगती आम्हाला उच्च स्तरावरती नेत असते. म्हणून वाड्याचा वाल्मिकी व्हायला फक्त त्याचंच कार्य श्रेष्ठ नव्हतं नारद मुनी सारख्या साधू संतांचं दर्शन व्हावं त्यांचा काही काळ संग व्हावा ही परिणाम मला हा परिणाम एका संतांच्या संगतीच आहे. म्हणून मला जगावी त्यांना वाल्मिकी ऋषी म्हणून नमस्कार करतो. अजून काय
देईन सदा गुण गाईन अवधी हीच माझी सर्व जोडी. शेवटची 5 मिनिट तुकोबांनी सुंदर जीवन जगायला शिकवलं. तुम्ही सुंदर नामस्मरण केलं. ते नामस्मरण करून घेण्याचा एकच उद्देश आहे. आज तुम्ही जे नाम केलं ना ते नामस्मरण आम्हाला आमच्या कामी आणायचं ते. ज्यांच्याकरता आम्ही आज इथं वर्षाला आलो ना त्या वडिलांकरता हे नामस्मरण घडायचं. आज आपण घेतलेलं नामाचं पुण्य हे सगळ्यांनी त्यांच्या चरणाशी समर्पित करायचंय आणि म्हणून सगळ्यांकडून नाम करून घेतलं. एकट्यानं नामस्मरणाचं पुण्य त्यांना देण्यापेक्षा आज असंख्य लोक त्यांच्या प्रेमाशी आलेली लोक आहेत. भले तुम्हाला आयुष्यात त्यांना काय देता नसेल आलं मैत्री नाही उपयोगी पडता आलं परंतु आज घेतलेलं नाम मात्र नक्की त्यांना कामी यावं ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी आपण प्रार्थना करून घेणार. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी योग्य गती मिळावी हे त्यांचं कर्म ठरले परंतु आपण किमान सदिच्छा तरी ठेवू शकतो एवढंच आपल्या हातामध्ये. म्हणून मला सुरुवात सांगतात आयुष्य इतकं सुंदर जगा दुसऱ्याकडे जगा. म्हणून मला आपल्यातल्या पुण्याईचा थोडासा वाटा आज आपण यांना दिला त्याचं कारण एक आहे कारण त्यांच्या नावे आज अन्नदान होणार आहे. त्यांच्या नावे हे ज्ञानदान झालं पाहिजे त्यांच्या नावे आज ब्रह्मांडदान होणार आणि मला हे एवढं दान फक्त त्या एका व्यक्तीसाठी येणार. ठीक आहे ना. अन्यथा हे सगळं कीर्तन करणं एवढं सोपं नाही. हे सगळं सांग उभं करायचं म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी किंमत सुद्धा बोजावी लागते परंतु त्या किमतीकडेही न बघता या कुटुंबानं आनंदानं हा भाग माझ्यावरती सोपवण्याची सौभाग्य समजते. कारण दादांचं आणि माझं नातं माझ्या नात्यापेक्षा माझ्या वडिलांचे त्यांचं खूप सुंदर नातं होतं. मला ठीक आहे ना. वडील ज्यावेळी जागेवर होते ना त्यांचा गोड स्वभाव सांगते. मी ज्यावेळी तुम्हाला बँकेत देण्याचा प्रसंग यायचा दादांची आणि म्हणजे शेवटची भेट अशी होती महाराज बँकेत त्यांचंही काम चालू होतं. आम्ही दोघंही काउंटरला होतो. त्यांनी मला पाठीमागून ओळखलं आणि म्हणलं प्रियंका कधी आली. म्हणलं दादा कालच आले पण नशीब मला बुवा की तू आहेस म्हणून बुवाची सेवा झाली आणि मुलीकडून सेवा होणं आणि मला त्या वडिलालाही सन्मान नसावं लागतं की मला आपल्याकडून आपल्या मुलीकडून मुलांकडून सेवा होतीये. मला सेवा करून घ्यायला सुद्धा नशीब असावं लागतं का कारण सेवा करायला बरेच जण तयार असतात परंतु मला सेवा करायला त्यांच्यामध्ये आई वडील नसतो. ज्याच्याकडे आई वडील आहे ते घरात खितपत आहे परंतु पोराबाळांना सेवा करायला वेळच मिळत नाही. काही जणांची मुलं नोकरीला बाहेर मला त्या नोकरीमुळे मुलांना आई वडिलांची सेवा करणं शक्य होत नाही. मला शिकायला त्यामुळे दादा सुद्धा माध्यमात होते की त्यांच्या पत्नी मला 3 सुना आहेत 3 मुले सुंदर पत्नी आहे. त्यामुळे महाराज ह्या व्यक्तीला ते कोणाची सेवा सुद्धा करून घेतली नाही हो. जाता जाता उठता बसता आता होते अचानक झालं बातमी कानावर आली सगळे विधी झाले. बघता बघता वर्ष गेले वर्ष श्राद्धाचं कीर्तन सुरू आहे. काही सांगू शकत नाही. अचानक माहिती नव्हतं विमानाचा अपघात होईल विमानाचा अपघात होतो काय स्फोट होतो काय. मला एका अपघातामध्ये 204 लोक 200 लोक जातात काय कुणालाही माहिती नव्हतं की आपला मृत्यू तिथे आहे. महाराष्ट्र ठीक आहे ना. त्यामुळे बघता बघता जाता जाता आपल्यालाही माहित नाही मंदिराच्या बाहेर गेलो संध्याकाळी पर्यंत कीर्तन काहीतरी जिवंत राहील का नाही. ठीक आहे ना. त्यामुळे सगळ्याची गॅरंटी देऊ शकतो 2 वर्षात करणार यंदा एवढ्या तारखेला पैठणी घेणार एवढ्या तारखेला फॉर्च्युनर दानात उभी करणार हे सगळे ठरवायला आम्ही रिकाम आहे. परंतु मला आम्ही मरणार कधी याची तारीख मात्र अजून कोणत्या पाठवायला सांगितलेली आणि ती तारीख आणि ती वेळ मात्र माझ्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून मला त्याचं स्मरण कायम ठेवा की आपण जाणार आहे. तर पिता मी तुझं माझं माझी जमीन माझे शेत माझा बाण सगळं करत राहिलो वाद विवाद करत राहिलो प्रेम निघून गेलं कुटुंबात मायबाप अस्ताव्यस्त अवस्था झाली. फक्त विचार करा कुटुंबामध्ये प्रेम आणायचं असेल कुटुंबामध्ये एकी आणायची असेल तर महाराज फक्त स्वभावामध्ये आणि बोलण्यामध्ये गोडवा ठेवा आणि तो गोडवा बोलला दादांच्या शब्दामध्ये. आणि महाराज हे शब्द असे आहेत ना अनेक लोकांना एकत्रही जुळवून ठेवतात आणि शब्द कसे शस्त्र आहे की महाराज एका शब्दानं आपली असलेली नाती सुद्धा दूर करतात. म्हणून तो गोपाला सांगतात की सुंदर आयुष्य बघायला मिळालं ना तेव्हा ह्या 3 मागण्या पूर्ण झाल्या ना अजून मला दुसरं काय पाहिजे. मला दुसरं काही नको कारण वडील असा ना महाराज वडील असा आहे जगी ऐसा जगी ऐसा
माझी खूप छान असावी, मुलगी सुखात असावी, मुलांचं सुंदर चाकावं, एका वडिलांची इच्छा असते महाराज. अहो एक वडील मुली करता काय करू शकतो? अरे आपल्या भागीरथीनं माझे वडील आलेच पाहिजे, मला भेटल्याशिवाय वडील गेलेच कसे? मला त्या भागीरथीची एवढी इच्छेप्रित्यर्थ वैकुंठाला गेलेले वडील सुद्धा या मुली करता मायबाप माघारी पृथ्वी तलावरती आलेले होते. असं नातं होतं माझ्या जवळून तोपर्यंत आम्ही त्यांच्याकडे नाहीच. मला अजून काय सांगावा बाळ, अजून काय सांगावा? हे झाले अध्यात्माचे पुरावे. पृथ्वी तलावरच्या बापाचं काय उदाहरण द्यावं महाराज? ते त्यांना वैष्णवी हगवणे नावाची मुलगी प्रत्येकाला ज्ञान नाही महाराज. मुलगी सुखात असावी, आनंदात असावी, एवढंच फक्त त्या वडिलांना मान्य होतं आणि तेच करायचं होतं. मुलगीच्या इच्छेने झालेला तो विवाह होता. अगं ते तुझ्या योग्यतेचं स्थळ नाही, वडिलांचं वाक्य होतं, पण तू मुलीनं प्रेमाच्या पुढे ते कोणाचं ऐकून घेतलं नाही. परिणाम असा झाला, दोन ठिकाणी आपलं अपयश त्यांना बघायला मिळालं. बायकोच्या मुलीच्या इच्छे खातीर फक्त मुलीचा शब्द, फक्त मुलीचा शब्द बायकोचा विवाह करून दिला. अगवणे कुटुंब परिवार, मला इथं जास्तीचं ते मांडायचं नाही, परंतु वडील काय असतात ना हे मला सांगायचे महाराज. अहो मुलीचं सुख करता तो काही करू शकतो. एक कारण तुला कशाला म्हणतात महाराज? तुम्ही मला काय त्यांच्याकडे जाता जवळ जसं प्रॉपर्टी असेल कोणी पोरगीला दिलं असेल, फॉर्च्युनर गाडी किती दिली, ज्यांच्याकडे फॉर्च्युनर त्यांना जाऊन विचारा महाराज. लग्नाकरता 1 कोटीचा खर्च होता, 1 कोटीचा खर्च होता. अहो ते दागदागिने सोन्या चांदीच्या रूपात म्हणून पोरगी सासरी पाठवली गेली होती. अहो वाद काय असतो? फक्त पोरगीचं सुख फक्त वडिलांना आवडतं, परंतु महाराज मुलगी 1 ते 3 वर्षामध्ये संसाराला कंटाळावी. घरामध्ये असलेले वादविवाद आई वडिलांना सांगता आले नाही. परिणाम असा झाला मुलगीवरती आत्महत्येची वेळ येऊन गेली महाराज. ठीक आहे ना? सगळं काही परत मिळेल. तिचा मुलगा आई वडिलांकडे गेला, परंतु मायबापू आज फॉर्च्युनर माघारी घेता येईल, 1 तोळे माघारी घेता येतील, सोने चांदी माघारी घेता येईल, दिलेले पैसे मोबाईल घड्याळ सगळं काही आई वडिलांना परत मिळेल, परंतु सोन्याचा तुकडा पोरगी मात्र महाराज आता माघारी मिळू शकत नाही. त्या वडिलांवरती एकच दुःख होतं की माझी सोन्यासारखी पोरगी जिथे दिली, परंतु माझी पोरगी मात्र मला मिळाली नाही. महाराज वडिलाचा काळ त्याच कारणाकरता होता. फक्त एकदा बोलला असता तर तुम्हाला पाहिजे ते दिलं असतं, कारण तोंडातला पडलेला एक शब्द सुद्धा आई वडिलांनी ऐकलं नाही असं नव्हतं. म्हणून महाराज पोरगी सारखा करता वडील काही करतो आणि याला अजून काय सांगावं? त्यांना बाईने सांगावं, बाळा मी माघारी येणार नाही, बाबा मी माघारी येणार नाही. आई वडिलांनी सांगावं कसं? आपण कुठून आलो, इथे तुला कोण सांभाळणार, कोण तुला खायला देणार? पंढरपुरात राहायचं म्हणते, पंढरपुरात राहायचं म्हणते, नाही बाबा मी माघारी येणार नाही. कोण बोलते? एक छोटीशी चिमुरडीतले एका आई वडिलाला सांगते मला. ठीक आहे ना? म्हणून पुन्हा मला काय सांगावं? पंढरपुरात कोण आहे आमचा? कोण आहे आमचा? म्हणून माझ्या जीवनात आपण जन्मात आलो ना तर एकदा तरी पंढरीची वारी करा. त्याच्यामध्ये काही अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. काही जणांचं म्हणणं असतं जाऊ वाटतंय पंढरपूरला, पण अजून गेलेला आपले पती गेले त्याला अजून 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, समाज काय म्हणेल? नवरा मेला की लागली मादी करायला. अरे वा, नवरा गेला म्हणून मला खाणं पिणं आम्ही सोडलं का? कुणाची लग्नी वर्षी काय सोडलं का? मग परमार्थाला आणि वारीला आणि समाजाला समोर का आणतो? हा माझा प्रश्न आहे महाराज वैयक्तिक. ठीक आहे ना? त्याला वारीला जायचं ना महाराज, त्याला कशाचही बंधन मनामध्ये ठेवू नका. जा, सुंदर वारी करा, नामस्मरण करा, भजनात राहा आणि मायबाप आयुष्य सार्थकी करा. कारण जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी आपल्याकडून झालीच पाहिजे का? कारण आम्ही पंढरीचा साधू संत पंढरपूरचा भिकारी व्हायला सुद्धा तयार आहे. त्यावेळी साधू संत काय सांगतात? कोणी ना भिकारी साधू संत
शाळा वाटतोय. फक्त जाताना मला एकच सांगायचे, सगळी माझी लोक आहे, मी तुमचीच मुलगी आहे. आता आपल्या वाडीला जाणे सगळ्यांचा वेळ चालू आहे. सुंदर दिंडी आपल्या गावातून निघते. गंगोली बाबांच्या दिंडीचा प्रस्ताव थोड्या दिवसातच होतोय महाराज. तुम्हाला ज्यांना दिंडीला जायचंय ना, आनंदाने जावा. आपल्या बरोबर आणखी 4 लोक घेऊन जा. एक वेळ एखाद्याच्या घरामध्ये अन्न मिळणार नाही, एखाद्या वेळा आम्ही घरी उपाशी राहू का? काही पुढे कंटाळा आला की म्हणते मला काय आता करायचं नाही, तिकडे तुमचं तुम्ही काय करायचं ते खा. नाही तर तसं करा का? कारण ती घरातल्या आपली बायको आहे, आपली सून आहे. वेगवेगळ्या घरात उपाशी राहू, परंतु माझ्या वाडीमध्ये माझी गुंडोळी बाबांच्या दिल्लीमध्ये तिला कुणीही उपाशी राहणार नाही. फक्त आपली तत्व पाळा, आपली निष्ठा पाळा, आपली शिस्त पाळा. आपण जातोय ना मला तर शिस्तीने जावा. आपल्या वडिलांसोबत आपण निघालो हे काही विसरू नका. आणि मुलं बाबा आनंदात व्यवस्थितरित्या रस्त्याने गेले ना, त्या आई वडील सुद्धा खुश राहतो. आणि त्या वडिलांना सुद्धा भीती वाटते, काढतं इतका नगाला आहे, रस्त्याने गाड्या येतात जात आहेत. जर गाडीला आडवं गेलं तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून आई वडील घाबरतात मुलांना एकट्याला सोडायला. बरं का? तसंच मला साधू संतांचं आहे. तुम्ही वाडीला निघालाय, प्रवासाला निघालाय, स्वतःची काळजी घ्या. दिल्लीमध्ये अजिबात तुम्ही कोणाचा अपमान करायची गरज नाही. आपण देवाकडे निघालो, ही असलीच आहे ती तसलीच आहे, खाण्याचा सुमार नाही अशीच करते. मला आपल्या म्हणून जावा. दुसऱ्याला कोणालाही गोड दाखवायचं नाही. प्रेमाने राहा आणि भगवंताच्या भजनात नियमाकरता नुसतं खाण्याकरता भटण्याकरता जायचं नाही. कारण गाडी सोबत असते, पाय दुखायला गेले की गाडी वाजतात, कुठून जात आहे. मी कुणाला नावं ठेवत नाही, पण तो दिल्लीचे आपले नियम असतात, ठीक आहे ना. त्यामुळं हरिपाठाच्या वेळी हरिपाठ करा, कीर्तनाच्या वेळी सुंदर कीर्तन ऐका. चालायच्या वेळी जेवढं जमतंय तेवढं चाला. म्हाताऱ्या माणसाला नाही जमलं तर टॅपवर बसून गेलं तरी चालेल, परंतु आनंद घ्या. आयुष्य वेगळं आहे का? नका करू ना अशा आयुष्याचा. तर एकदा संपलं की पुन्हा माघारी येते नाही महाराज. म्हणून आयुष्याचे किंमत लोक हे मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कारण तुकोबाराय सांगतात नामस्मरण मिळत असते, साधू संतांची संगती मिळत असते, आणि तुझं नाम मुखामध्ये राहत असेल ना, तुला एकदाच काय असंख्य दया गर्भवास बघण्याकरता मी या पृथ्वीला वरती येण्याकरता तयार आहे. अभंगाचं शेवटचं चरण. Oh
कसं ना परमार्थ असं शिकवतो की तुम्ही आत्म्याला जाणा. त्यांची इतकी तुम्हाला बिचारी इतका वेळ पुढे बसली, एक स्वर काढला त्यांचा त्यांना आनंद वाटला, त्यांचा आत्मा खुश झाला. आपल्याला कोणाला नाराज करायचं नाही. आणि कीर्तन मला तुमचं आहे, काय तरी तुमचे आहे, गाव मी सापडलं आहे, तुम्ही माझे मी तुमचं आहे, काय हरकत आहे एखाद्याला स्वर लावला तर असं. त्यांनी छान साथ दिली. याच्या कीर्तनाला सगळे भिसापूर ग्रामस्थ आहे बरोबर. त्यामुळे मला कोणालाही जास्तीचं बाहेरचं बोलवावं लागलं नाही. आमचे विजय महाराज बाहेरून आले आणि गोविंदाचार्य आणि बाहेरून आलेले महाराज ठीक आहे ना, तेही आज इथे उपस्थित राहिले. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. तुम्ही कीर्तनासाठी आपण असं ते म्हणतात नाही, ते शेळ मी माझ्यावरती घेणार नाही. हे सगळं दादांवरचं प्रेम आहे आणि दादांकरता तुम्ही इथे आलेला आहात. आणि येण्यामुळं कुठंतरी पुण्य पडावं ते निमित्त म्हणजे कीर्तन आहे. आणि तो लाभ आणि तो मान मला मिळाला हे माझं परम भाग्य समजते. एक गावची मुलगी म्हणून तुम्ही मला इथं उभं केलं म्हणून सगळ्यांचं कर्मशील नतमस्तक होते. आणि हा योग ज्यांनी घडून आणला त्यांचे प्रश्न झाले असतील. आणि आमचे सर्व ते भरतरी कुटुंब परिवार या सर्व परिवाराच्या चरणाशी नतमस्तक होते. सुंदर असा कीर्तनाचा नियोजन आपणही मोठ्या संख्येनं बाहेरही बरेच लोक आहेत. सुंदर असा हा कार्यक्रम पार पडतो आहे. कार्यक्रमाची सुरुवात आमच्या राऊत सरांनी सुद्धा छानरित्या केली. ते राऊत सरांचं सुद्धा एक जाता बोलते मी त्यांच्या चरणाशी माफी मागते बरं का. वडिलांच्या कार्यक्रमाच्या दिवशी हा 2 दिवस कार्यक्रम चालू होता वडिलांचं वर्ष श्राद्धाच्या दिवशी. परंतु त्यांना बोलण्याची खूप इच्छा होती, सगळं ठरलं होतं, परंतु वेळेच्या अभावी त्यांना बोलता आलं नाही. आमचे भरतरी सरही त्यावेळेस होते. सुंदर असा समारोह झालेला होता. राऊत सरांची मी खरं तर हात धरून माफी मागते, कारण ते माझ्या वडिलांकरता तिला हजर होते, परंतु वेळेअभावी त्यांना बोलता आलं नाही. परंतु आजच्या कार्यक्रमाची सुंदर अशी सांगता म्हणण्यापेक्षा सुरुवात त्यांच्या वाणीवर झाली. तेही सुंदर गोड बोलले ते त्यांची शतशः आभार व्यक्त करते. सर्व तारकरी सर्व वारकरी आमचे ताते असतील, आमचे सर्व भजनी मंडळी, आमचे गंजू ताते असतील, आमचे सागर महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील, सगळे मंडळी ठीक आहे ना. आपण प्रत्येकाच्या नावाने करत नाही. सर्व महिला तारकरी वर्ग यांची शतशः आभार. आणि जाता जाता सांगते परमार्थ करता कधी मागं पडायचं नाही. या मानपान या असा मानपान होता परमार्थच नको. बाकी हा सगळं तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी चालू राहू द्या. मी काही तिथे हस्तक्षेपाला येणार नाही, कारण या विसापूर गावशी माझं एका गोष्टीशी संबंध असेल का ते एकच म्हणजे फक्त आणि फक्त परमार्थ. माझ्या वडिलांनी मला जे कार्य दिले ते कार्य मी आयुष्यभर करत राहणार. त्यांचं एकच स्वप्न होतं की फक्त परमार्थाच्या मार्गाला जा, समाजाच्या कामी ये. 4 शब्दांना जर एखाद्या दुसऱ्या लोकांच्या जर विचारांना काहीतरी परिणाम झाला सुधारले तर तुझ्या आयुष्याचं कल्याण आहे. ते माझ्या वडिलांनी दिलेलं माझं कार्य आहे. त्यामुळे माझं आयुष्य सार्थक लागण्याचं सगळं श्रेय मी माझ्या वडिलांच्या चरणाशी समर्पित करते. कारण माझ्या वडिलांसारखं काही एका वडिलांचं वैशिष्ट्य करायला मी कीर्तनाला उभी आहे. म्हणून वडील काय असतो, बाप काय असतो हे मुलांना मला खूप कळायला आयुष्य जातं. आणि ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं त्याचं आयुष्य असंच गेलं. म्हणून माझं काय सांगावं, आई वडिलांची सेवा करा, प्रेमाने राहा, सत्कार्य करा. मग पुढे शेता झालेली सेवा पांडुरंग परमात्मा, माझे आई वडील, माझे सद्गुरू, सर्व विसापूर ग्रामस्थ, राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातली मंडळी इथं समोर आहेत. कोणाचंही नावोल्लेख करायला आता वेळ नाही, कारण एकाचं नाव घेतलं की नाराज होतो. आणि माझा जास्त संबंध हा आत्म्याशी, त्यामुळे मला आत्मा गरजेचा आहे. तुमचा आत्मा शांत ठेवा, आत्मा सुखी ठेवा, बाकी तुम्हाला एखादी वस्तू कमी पडली चालेल. म्हणून मला आंतरिक सुख वाढवा, समाधानी राहायला शिका. एक वेळ पैसा कमी असला तरी चालेल, राहायला घर नसलं तरी चालेल, 4 व्हीलर नसले तरी चालेल, परंतु समाधान मात्र गेलं नाही पाहिजे याचा अभ्यास वाढवा. एक मुलगी म्हणून सांगून जाते, कारण समाधानाशिवाय आयुष्य जगता येणारच नाही.